भेटतील तुम्हाला, पण अशी गुणीजन मंडळी मिळायला सुद्धा भाग्य लागतं बरं का. आमच्या गुणीजनांकरता एका टाळ्या. आमचे आदरणीय महाराज राहुल महाराज असतील नाही का, आमचे विनेकरी यांना तर पाहिजेच काम नाही. सगळंच अतिशय भजनी मंडळ असेल, साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम आणि गोड नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं तुम्ही केलं. एकच सांगेल मी, ज्या बाळाच्या या ठिकाणी जन्मपित्यार्थ वाढदिवसानिमित्ताने हा सप्ताह आहे ना, पंढरीनाथ त्या लेकराकडनं भरपूर भगवंताची साधू संतांची सेवा करून घेऊ अशी पंढरीनाथाला या ठिकाणी प्रार्थना करते. सगळ्यांचा आधी पण नामोल्लेख मी केला होता नाही का, पण आधी यूट्यूबची शूटिंगवाले दादा, यूट्यूब आहे ना, शूटिंग आहे ना, कोणतं चॅनल आहे दादा आपलं, SP फोटोग्राफी, या दादांनी लाईव्ह शूट कार्यक्रम केला ना पूर्ण. हां, आमच्या दादांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. या दादांच्या शूट माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम केव्हाही तुम्हाला वाटलं की अरे आपल्याला पिंगरवाड्याचा कार्यक्रम पाहायचा आहे, तर तुम्ही केव्हाही तो कार्यक्रम यूट्यूबला पाहू शकतात. आमच्या दादांचे मनस्वी धन्यवाद करते. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आना नाही, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आना नाही, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. जाता जाता एक सांगून जाईल, या ठिकाणी माझ्या ज्या मुली दिसत आहेत तुम्हाला बघितल्या, 2 मुली सुंदर गायन करतात, एक मुलगी सुंदर अशी पखवाज वाजवते, मृदंग वाजवते. माझं बालपण म्हणजे माझं वय 8 वर्षाचे असताना मी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करते. आता माझं वय 38-39 आहे, म्हणजे मला 30-32 वर्ष झाले या संप्रदायामध्ये. आमच्या परिसरातल्या ज्येष्ठ मंडळींची इच्छा होती, ताई तुम्ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था स्थापन करा, तुम्ही स्वतः गायन शिकवू शकतात, वादन शिकवू शकतात, तुम्ही मुलींना या ठिकाणी मार्गदर्शन करा. मंडळींच्या आग्रहास्तव मी संस्था चालू केली. आज जवळजवळ 5वं वर्ष मला संस्थेचं आहे. 5व्या वर्षामध्ये आज 45 माझ्याकडे प्रशिक्षण घेत असतात. काही मुली अशा आहेत सुंदर या ठिकाणी मृदंग वाजवतात, काही मुली गायन करतात, काही 7-8 मुली कीर्तनही करतात. पण काही मुली, मी एकच विचार केला महाराज, मुलींना मी गायन शिकवेल, वादन शिकवेल, मृदंग शिकवेल, सगळं काही शिकवेल, शिकवून मी एवढा प्रयत्न करेल. पण एखादी मुलगी शिकवून नाहीच शिकली, कमीत कमी ती लग्न झाल्यानंतर आपल्या सासू सासऱ्यांना वेगळं तरी काढणार. असे संस्कार मी माझ्या लेकरांना देण्याचा प्रयत्न करेल. अतिशय गोड या ठिकाणी माझे लेकरं अतिशय सकाळी 4 वाजता उठून रियाज करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. माझ्या लेकरांची या ठिकाणी गुण तुम्ही पाहिलेच. असो, ज्यांना इच्छा असेल आपलेही लेकरू असं घडावं, कीर्तन करावं, वादन करावं, गायन करावं, त्यांना इच्छा असेल ती आमच्या पंकज भाऊशी संपर्क साधू शकतात आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये ॲडमिशन करू शकतात. असो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. सगळ्यांनी एकदा माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर